आणि यानंतरची बातमी हिंगोलीतून आहे। हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात आज मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी कावड यात्रा निघते। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। या यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत। या कावड यात्रेमध्ये साधारण 50,000 शिवभक्त सहभागी होतील। कावड यात्रा कळमनुरीहून निघेल आणि 18 किलोमीटर पायी प्रवास करत संध्याकाळी ही यात्रा हिंगोली शहरामध्ये दाखल होईल। मुख्यमंत्री दुपारी 3 वाजता हिंगोलीमध्ये दाखल होणार आहेत। यावेळी हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा देखील होणार आहे। या कावड यात्रेच्या तयारीचा आढावा घेतलाय माधव दिपके यांनी। मराठवाड्यातील सर्वात मोठी कावड यात्रा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये दरवर्षी निघत असते। त्या कावड यात्रेचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। श्रावण महिन्याच्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी दरवर्षी ही यात्रा निघत असते आणि या यात्रेच्या पार्श्वभूमीवर या कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरामध्ये जय तयारी पाहायला मिळते। या कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील मी नांदेड नाका परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता मोठमोठाले फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। साधारणतः 50,000 शिवभक्त संतोष बांगर यांचे समर्थक या कावड यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। अगदी काहीच वेळामध्ये ही कावड यात्रा कळमनुरीहून निघणार असून सायंकाळी ही कावड यात्रा हिंगोलीमध्ये दाखल होणार आहे। या कावड यात्रेमध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत। या कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एका ट्रकवर हा स्टेज निर्माण करण्यात आलेला आहे आणि या स्टेजवरून कावड यात्रेमध्ये सहभागी झालेले जे शिवभक्त आहेत त्यांना समारोपीय भाषण या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार आहेत। या ठिकाणी हा डायस ठेवण्यात आलेला आहे। याच डायसवरनं या कावड यात्रेमध्ये सहभागी झालेले जे काही शिवभक्त आहेत त्या सर्वांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुका अगदी काहीच दिवसावर येऊन ठेपल्या आहेत आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार संतोष बांगर यांनी या कावड यात्रेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं बोललं जाते। आज या कावड यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।